ग्रहित केलेले आहेत। अधिग्रहण कायदा जो आहे जमिनींच्या संदर्भातला त्याच्यातले काही नियम आहेत, त्यानुसार विशिष्ट कालावधीमध्ये अधिग्रहण केल्यानंतर जमिनीचा वापर जर त्या कारणासाठी झाला नसेल तर त्या जमिनी ज्यांच्या आहेत ते परत मागू शकतात। याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की जवळपास 280 एकर जमीन अजूनही पडीक असताना, वापरातच आलेली नसताना आणखी 495 एकर जमीन त्यांनी अधिग्रहण केलेली आहे। म्हणजे 6 गावामधले शेतकरी हे बेरोजगार झालेले आहेत एक प्रकारे, आणि तिथली शेती सुद्धा नष्ट केलेली आहे। त्यामुळे कृषी उत्पादन एकीकडे नष्ट करायचं, शेतकऱ्यांची सगळी रोजगाराची क्षमता नष्ट करून टाकायची, आणि ती जमीन वापरली नाही म्हणून परत द्या असं जर JSW कंपनीकडे म्हटलं तर ते परत द्यायला सुद्धा तयार नाहीत। या संदर्भात उद्योगमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे गावातल्या लोकांनी सातत्याने निवेदनं दिलेली आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याबद्दल एक सदस्यीय समिती म्हणून कामकाज पाहिलेलं आहे आणि सगळ्या गोष्टींची नोंद करून घेतलेली आहे। शेतकऱ्यांना जमिनी दिल्या जात नाही, जमिनी परत मागितल्या तर आजच्या भावानुसार देतील की नाही हे सांगितलं जात नाही। शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी घेतल्या म्हणून तिथल्या परिवारातल्या लोकांना रोजगार मिळणार असं सांगितलं गेलं होतं, त्या लेखी कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे, तशा पद्धतीने कोणतेही रोजगार दिलेले नाहीत। त्यामुळे संपूर्ण या 6 गावातल्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणं, त्यांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणं आणि कायद्याची कोणतीही प्रक्रिया न पाळणं, यासाठी JSW कंपनी ज्याप्रमाणे दोषी आहे त्याप्रमाणेच उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री हे सुद्धा दोषी आहेत की ते गरीब लोकांसाठी न्याय करू शकले नाही, गरीब लोकांसाठी कोणताही निर्णय घेऊ शकले नाही, आणि आता निवडणुका सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे आमचं JSW कंपनीला मानवी दृष्टिकोनातून कळकळीचं आव्हान आहे की लोक त्यांच्यासोबत संवाद करण्यासाठी तयार आहेत। या 6 गावातल्या लोकांना घेऊन JSW कंपनीच्या लोकांनी मीटिंग घेतली पाहिजे आणि सुसंवादातून मार्ग सुटत असेल तर तो सोडवला पाहिजे। आम्हाला कोर्टात जाण्याचा शेवटचा मार्ग वापरण्यासाठी जर त्यांनी बाध्य केलं तर अर्थातच आम्ही उच्च न्यायालयामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी जाणार आहोत। कोणालाही नाराज केलं गेलं नाही असं सांगितलं गेलंय का मुख्यमंत्र्यांनी? शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही पैसे आम्ही टाकलेले हेही बोलण्यात आलेलं होतं, मग एकीकडे अशा प्रकारे होतंय, काय सांगणार? नाही, कसं आहे, पैसे वाटप हे वेगळं आहे। स्वार्थ केंद्रित राजकारणासाठी पैसे वाटले जात असतील त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे। इथे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावाची हक्काची जमीन आहे, आणि ती जमीन जर वापरली नसेल उद्योगासाठी तर त्यांना ती परत मिळाली पाहिजे, हा कायद्याचा प्रश्न आहे। आणि म्हणून इथे पैसे कोणाला तरी वाटले आणि त्यामुळे ते फार चांगले झाले असं होत नाही। पैसे आमचे सगळ्यांचे आहे, सगळे जनतेचे पैसे आहे, लोकनिधी आहे। ते वाटल्यामुळे तुम्ही स्वच्छ होत नाही, तुम्ही स्वतःची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी लोकांचे पैसे वाटत आहेत, हे आम्हाला दुःखद वाटतं। या कंपनीने जे या प्रकारे केलेलं आहे तर त्याच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे? मला असं वाटतं की कंपनीचं या उद्योग करण्याचं लायसन्स रद्द झालं पाहिजे आणि त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। JSW कंपनी सातत्याने लोकांच्या हक्कांशी खेळ करत असेल आणि कायद्याची कोणती अंमलबजावणी करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट कंपनी म्हणून जाहीर केलं पाहिजे आणि त्यांना भारतामध्ये कुठेही उद्योग करण्याची परवानगी दिली नाही पाहिजे। जोपर्यंत हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न ते सोडवत नाही तोपर्यंत त्यांना नवीन उद्योगासाठी कोणती परवानगी देण्यात येऊ नये असा निर्णय घेणं आवश्यक आहे। तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका हीच आहे की कायद्याच्या मार्गाने जर JSW कंपनी काही चांगला निर्णय घेत असेल तर त्यांनी घ्यावा। लोक त्यांच्या निर्णयाशी सहमत असतील तर ते होकार सुद्धा द्यायला तयार आहेत, नाहीतर मग कोर्टात जाण्याचा न्यायाचा मार्ग उपलब्ध आहे। आपण आता सांगितलं की मतदान आम्ही करणार नाही, काय सांगतो? आता नागरिक शास्त्राच्या दृष्टीने आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे मतदानाचा, आणि तो मतदानाचा जो कायदेशीर हक्क आहे तो आम्ही यांच्या विरुद्ध वापरू असा एक कडवट निर्णय शेतकऱ्यांना जर घ्यावा लागत असेल तर त्यामागची सगळी पार्श्वभूमी अनेक वर्षांपासून तयार झालेली आहे। आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लोकांनी असं सुद्धा ठरवलेलं आहे की केवळ आपल्या गावात आपण यांच्या विरुद्ध मतदान करायचंच, पण संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपण फिरायचं आणि सांगायचं की महायुतीच्या लोकांना आता निवडून द्यायचं नाही।